नमस्कार, जय मल्हार रेसिपीज ह्या चॅनेलच्या वतीने आज मी आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने चिकापासून खरवस कसा तयार करतात हे दाखवणार आहे। खरवस बनवण्यासाठी 1 लिटर म्हशीचा चीक घेतलेला आहे। ह्या चिकामध्ये घालण्यासाठी अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे। 300 ग्राम साखर घेतलेली आहे, परंतु चवीनुसार आपण ती कमी जास्त करणार आहोत। एका स्वच्छ पातेल्यात चीक आहे तो मी ओतून घेते। ह्या चिकामध्ये अर्धा लिटर म्हशीचं दूध आहे तेही मी ओतून घेते। चीक आणि दुधाच्या या मिश्रणात अर्धी साखर घालते। साखर आहे ती मी ह्या चिकामध्ये व्यवस्थितरित्या विरघळवून घेत आहे। साखर पूर्णतः विरघळल्यानंतर चिकाची चव घेतली असता ह्या चिकामध्ये साखर कमी वाटली म्हणून राहिलेली साखर आहे तीही त्याच्यामध्ये घालते आणि व्यवस्थितरित्या विरघळवून घेते। या चिकामध्ये साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर त्याच्यामध्ये केशर आहे ती घालते। ज्या भांड्यामध्ये मी चीक कुकरमध्ये शिजत ठेवणार आहे त्या भांड्याला मी तूप लावून घेतलेलं आहे। तर आता त्या भांड्यामध्ये हे चिकाचं मिश्रण आहे ते ओतून घेते। आता ह्या चिकाच्या मिश्रणामध्ये वेलची पावडर आहे ती घालते आणि मिश्रण व्यवस्थितरित्या ढवळून घेते। ज्या कुकरमध्ये मी चीक शिजत ठेवणार आहे त्या कुकरच्या जाळीपर्यंत मी पाणी भरून घेत आहे। आता ह्या कुकरच्या भांड्यामध्ये मी चीक शिजण्यासाठी ठेवून देते आणि ह्या चिकाच्या भांड्यावर झाकण ठेवते। कुकरच्या झाकणाला कुकरचा रबर लावून झाकण लावून घेते। कुकरला झाकण लावल्यानंतर त्याची शिट्टी आहे ती मी काढून ठेवते। गॅस चालू करून कुकर आहे तो मी गॅसवर ठेवत आहे। पहिली 5 मिनिटं मी मोठ्या आचेवर ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर 35 मिनिटं मी मध्यम आचेवर चीक शिजत ठेवणार आहे। 40 मिनिटं झाल्यानंतर मी गॅस बंद केला व कुकर थंड होण्यासाठी ठेवून दिला। कुकर थंड झाल्यानंतर खरवसाचं भांडं आहे ते मी बाहेर काढत आहे। खरवस आपला छानपैकी तयार झालेला आहे। खरवस आहे हा पूर्ण थंड करण्यासाठी परातीमध्ये ते खरवसाचं भांडं ठेवलं आणि बाजूने त्या भांड्याच्या थंड पाणी ओतून ठेवते। खरवस पूर्णपणे थंड झाल्यानंतर हा खरवस व्यवस्थितरित्या सेट होण्यासाठी मी फ्रीजमध्ये 2 तास ठेवणार आहे। दोन तास झाल्यानंतर खरवसाचं भांडं फ्रीजमधून बाहेर काढलेलं आहे। तर आता मी खरवसाच्या वड्या पाडायला सुरुवात करते।
साध्या सोप्या पद्धतीने म्हशीच्या चिकापासून खरवस तयार झालेला आहे. आपणही तो करून पाहावा आणि माझ्या जयमल्ला रेसिपीज ह्या चॅनेलला लाईक करावं, शेअर करावं आणि कमेंट्स करायला विसरू नये. तसेच जर कोणी नवीन असेल तर त्यांनी माझ्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.